हॅलो नमस्कार, कशा आहेत सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज अजून माझी आंघोळ नाही झाली, 12 वाजले तरीसुद्धा कारण की सकाळपासून छोटे मोठे कामं करून मी तर दमून गेली आहे. बेडशीट चेंज करायचं होतं, बेडशीट चेंज केलं, धुवायला टाकले कपडे, थोडंसं घर आवरलं, पसारा झाला होता. किती आवरा तरी पसाराच होतो, सारखं घर आवरायला लागतं. आणि त्याच्यामुळे बाळाला बघून हे थोडंसं घर आवरलं मी आता. बेडशीट वगैरे चेंज केलं, जिथलं तिथं सामान ठेवलं सगळं. आणि त्याच्यामध्ये माझी आंघोळ राहून गेली. आता आंघोळ करते पहिली. हिला पहिलं दूध देऊन बसवते शांत किंवा झोपवते. बघा आवाज आला का तिचा? आवाज करायला लागली करून छोटूसा. हे बघा, एवढं माझं आत्ता आवरून झालं. फक्त हे बेडशीट आवरून झाले. हिला असं झोपवलं इथं. ती आता रडती आहे, तिला भूक लागली आहे. बाळाचे कपडे आवरले, बाकी एवढंच आवरलं आहे. आणि इथं माझी मशीन व्हायला लागली कपड्याची. आता हे कपड्यांमध्येच आहे ना, मी बेडशीट पण टाकले आज पहिल्यांदा. तसं मी टाकत नाही, पण म्हणलं आता फक्त बेडशीटसाठी वेगळी मशीन नाही लावत, म्हणून मी त्यातच आता टाकले. कूलर आणला होता काल प्रतीकनी खाली, कारण की खूप जास्त गरम होत होतं रात्री. पण आता कूलर लावल्यावर आहे ना, सगळं अंग चिकट होत होतं. आणि त्यात ती इतकं इरिटेट होत होतं मला, तर खूप कसं तरी वाटत होतं. म्हणून घरगार झालं थोडंसं. 1-2 तास लावला कूलर, घर थंड झालं. मग कूलर बंद करून फक्त फॅनच लावला होता रात्रीच. आणि हिच्या सक्षमीमुळे मला खूप टेन्शन येतं, कारण की कसं नाकातोंडात बाळाच्या हवा जाते ना, मग त्याच्यामुळं काय लावायचं काय नाही मला तर काहीच कळत नाही बाबा. तुम्ही मला सांगा कमेंट करून की फॅनवर किती वेळ ठेवतात, कूलर असला तर बाळाला चालतो का? चालत नाही, म्हणून मला असं वाटलं की चालत नसेल म्हणून कूलर बंद करायला लावला. प्रत्येकला थंड हवा होती ना. पण असं झालं, हा उन्हाळा कधी संपणार आहे? खूप जास्त इरिटेट झाले मला तर, खरंच एवढं इरिटेट झाले ना, असं वाटतंय पावसाळा लागावं लवकर किंवा थंडी तरी पडावी. हो आले आवाज ऐकते मी, बडबड करते ना एकटी, हात गळून जाईल का माझा. सकाळपासून आमची लाईट गेली आणि बाळा संकट पायलचं बघा हवा मारणं चाललंय आता. मग आपण सहन करू शकतो, लेकरू करण कसं. तिला गरमले होते सक्षमीला. तिचे कपडे काढून तिला छोटीशी पॅन्ट घातली आणि असंच ठेवले. बघ ती पण टोळे उघडून बघती. झाली तिची झोप. हो उठली. ए मम्मा सक्षमी, मी थांबले की लगेच रडून सक्षमी मम्मा हसती. सक्षमी बोललं तर बघ ना कशी. सक्षमी मम्मा काय करते? मम्माचे हात गळून गेले पिल्लू. 1 तास झालं मी हवा घालते तिला. 1 तास झालं? हो 1 तास झालं. बघ तुला फोन केला त्याच्यानंतर तू गेला की नाही मार्केटिंगला, त्याच्यानंतर पासून बरं गप्पा नंतर मार. ती उठती आवाजाने. ती झोपलेलीच नाही, तिला हवेने फक्त मुंगी आली. हे हवा घालते ना, गार वाटतंय. हा गार वाटते तिला. जागे पिलो नो कशी बघती. चांगलं वाटतंय तिला हवाने. दे म्हणजे थोडी हवा आता जातो कसं. 5 वाजले पण लाईट काय अजून आली नाही. हात दुखायला लागले हालून. 7 वाजता येणारे बोलतात ते, पण माहित नाही आता अजून फिक्स येणारे का. हे काय चाललंय तर हे बघा लाईट guys. अजून का आली नाही, पाय चालू आहे काम. हा ना, अजून 2 तास लागतील. आता वाजलेत 8. इथं झोपवले सक्षमीला. सक्षमीला हे बघा इथं सक्षमी झोपली आहे आणि पप्पाची चालली ड्युटी. महाराणी कांबळे करायची, कामाला लावायला आली. महाराणी सारखी झोपी चांगली. मी थकली आता. ह्याला बोललं मला पण घाल बाबा हवा. हे गरम झालं, पाणी झाले नुसतं अंगाचं, आहे ना रे. आणि आम्ही खाली येऊन बसलोय. हो मग आता वर दोघांनी ऐक ना, करायचं मी काय म्हणते, आपण वरती जाऊ. वरती दरवाजा ठेवला ना उघडा, लय छान हवा येते अरे दरवाजात. अरे पण तिथं आणायची मांजरी बिंजरी सगळं. कसं काय मांजरी ती? हो तू कुठं असणार? मी आता घरात असणार. मी मागत का हा मागे गेला तर टॉर्च वरती काय करणार? मोबाईल ठेवून जाशील ना. कसं काय घाबरशील ना तू बस. मी घाबरते. हा अरे बाबा मला इथं पडता नाही सोनं. पड की मग. इथं हवा नाही येत रे. बाहेर बस. आता काय करू शकत नाही काय, तुम्ही सांगा आता. मग आता हात लागला बघा, हात लागलेलं झालंय हवा मारून. सकाळी ती वहिनी हात मारला, सकाळी त्या वहिनी हवा मारत होतो, ती वही बाकडे तिकडे झाली. मग आता प्लेट घेतली, झोपली. पण आता बघ ना झोपली आता. त्यावर झोपली. अरे मग तिला गरम होते, ती कशी झोपन. माझा चेहरा बघा दिसतोय, घाम बघ. हो दिसतोय बाबा, घाम दिसतंय. पप्पा ऑन ड्युटी. लाईट येईपर्यंत 1 तास आहे अजून लाईटला. 8 वाजता येणार आहे ना. अरे 2 तास लागतात, 10 वाजतील. बापरे, ते माणूस नाही जात मला तिथं घेऊन सामान. तोपर्यंत मी अशी नाही बसू शकत. माझी कंबर दुखायला लागली आताच. जातो वरून पण एकटी नाही. माझ्या लेकराला घेऊन घेतल्याशिवाय मी नाही जाणार कुठं. बस मग खाली. माझ्या लेकरापाशी माझा जीव असतो, मी तिला घेऊन जाणार आहे.
हो तुम्ही जावा, आम्ही दरवाजे बंद करून झोपतो. आंघोळ करायची शिकतो परत घामाने. आता काय नाही, खिडकी उघडी ठेवली ना, मस्त हवा येते गा. लाईट आली ना आता मग ब्लॉग घेऊ. तुम्ही पण घ्या हवा. वाव, मला छान हवा लागते सोनू. जेवढा घाम आलता ना त्याला हवा लागून गारगार वाटतंय. हा गारगार वाटतंय. फक्त प्लेट तुडून थोबडा नको पडायला तुझ्या आधी. हा बाबा, माझे दात दात अशी पडते, मारत दात धरली दात दात पडते माझे. माझी बत्तीशी पडून सगळी. आजचा दिवस आमचा असा आणि हे गेलाय. बघा इकडं दादूला पण बोर व्हायला आणि लागलं. आज मी सांगितलं का तू मी बर्थ सर्टिफिकेट काढलंय. हा नाही दादाने दिली हलकी असेल तर. हाय हॅलो नमस्कार, कशा आहेत सगळे? किती कालवा रे, किती कालवा रे. वाव, सक्षमीच्या मैत्रिणी आल्यात. हे बघा या दोघी जणी, भिंगू आणि प्रांजल, त्यांच्याच गप्पा चालल्या ते. हाय हॅलो नमस्कार, पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. परत एकदा स्वागत आहे तुमचं ब्लॉगमध्ये आपल्या. हा हो देते. सक्षमी झोपली पण तिच्या मैत्रिणी आल्या त्यासोबत खेळायला आत्ताच. कधी खेळणार, कधी उठणार मॅडम? तर आळसच चाललाय, अजून आळसच देते खूप सारा. चला आता म्हटलं आज मीच ब्लॉग स्टार्ट करते. ब्लॉग उशीर स्टार्ट केला, पहिले सगळं घर आवरलं. आता ब्लॉग एंडपर्यंत बघा. आज दिवसभरात काय काय करते, आज बाहेर जातोय का नाही ते माहीत नाही आहे, पण ब्लॉग एंडपर्यंत बघा. सक्षमीची फ्रेंड आले सक्षमीसोबत खेळायला, आणि तिकडे बघा मागं बघा डोरेमॉन बघत बसले. कसं आहे बघा, आणि सक्षमी माझ्यासोबत खेळत बसली. तर आता तिला विटॅमिन डीचा ड्रॉप द्यायचा आहे. आता ती दूध पिली, आता तिला एक ड्रॉप देते. आता खेळत बसेल थोड्या वेळ, म्हणजे मी व्हिडिओ करेल. मला 2 व्हिडिओ करायचे ते ठेवते. आता खाली खेळते ती एकटी मस्तपैकी, माझं बाळ सक्षमी. पिल्लू कसं शांत आम्ही बाहेरचं शांत करणार. बसले म्हणल्यावर लगेच पिल्लू बघ कसं हालायला लागले. थांब की जरा, हलिंग डोलिंग करायला लागली लगेच. थांब जरा. आम्हाला एक व्हिडिओ काढायची आहे. हा. आम्ही 2 दिवस झाला केक आणून ठेवलाय घरात. पण मॅडम काय मॅडम होती, मी जागेवर नव्हतो. हा पण नव्हता. आणि जेव्हा ही जागी असायची तेव्हा तिचे पप्पा नसायचे. असा प्रॉब्लेम व्हायचा. यांचा दोघांचं टायमिंग मॅच नव्हतं होत. मी झोपलेली असायची, असा प्रॉब्लेम व्हायचा. आणि आम्हाला व्हिडिओ मेन पॉईंट तिचे डोळे उघडे असताना काढायचे होते. हो, झोपलेला झोपलेले नको, मला आवडत नाही झोपलेलं असताना फोटो व्हिडिओ काढलेले. हा. तर म्हणून म्हणते जेव्हा जागे असेल तेव्हा काढू. केक शिळा होऊन दे, काय होऊन दे, आपण वाटतं केक खायचं नाही पण केक video खायचा नाही, पण करायचा. व्हिडिओ करू आपण. तेवढं केक आणलेला आहे. आणि हा पहिला महिन्याचा. मला वाटतं केक छान असेल, मी तर खाणार. हो अजून केक छान असतो. फ्रीज मध्ये होतं ना, एक नंबर. असं वास म्हणणार तुला पिल्लूला आपल्या हा. आणि करणार. असं- तर पहिले आम्ही असं व्हिडिओ करून घेऊन घेतो. तिला. बुडू 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 बुडू. नवीन ट्रेंड निघालाय, आपण पण का नाही करायचा. चला व्हिडिओ करून 15 सेकंदचा व्हिडिओ काढला. 15 सेकंदचा. आम्हाला घाम फुटलाय, घाम बघा. फॅन पण बंद केलता. आणि मॅडम आज मॅडम, आणि आज मॅडमचे डोळे बरोबर एकदम शांत बसली होती. तिला भूक लागली होती खरं तर, पण मी तिला दूध न पाजता तिला पहिले ना व्हिडिओ करायला असं शांत केलं असं. आणि ती जागी होती पण किती वेळ जागी होती. कॉपरेट केलं Cooperate केलं पहिलं पहिली video. व्हिडिओ आपली सक्षमीची पहिली व्हिडिओ. हो, ती पोस्ट होणार 12 महिन्याने. 1 वर्षाची हे झाल्यावर. बघ. पण आठवण आहे की नाही रे? पहिला Memories. महिना, दुसरा महिना, तिसरा महिना असे ना ती व्हिडिओ काढून काढून पहिल्या महिन्यात कशी दिसत होती, दुसऱ्या महिन्यात कशी दिसत होती, ते मग एकदम एक व्हिडिओ करणार. मग 1 वर्ष आले की पोस्ट करणार. हा, असं 1 वर्षापर्यंत आम्हाला हा डाटा सेव्ह करून save ठेवायचा. करून ठेवायचं. एक जर व्हिडिओ डिलीट झाली तर shit. मेहनत गेली एवढी. मी बघा घामाघूम झाले बरं. मला पण घाम आले बघ. झोपली ती, आता तिला प्यायला लागत, चेंज करतो. अजून फोटो वगैरे काढलेत आम्हाला. आता ते नंतर जेव्हा जागी होईल तिच्या टाइमनुसार आम्हाला करावं ऐक ना, ते जे आपण आमच्या time नुसार. केला व्हिडिओ तो फुकायचं नाही का, असं करून असं करून त्याचा आपण स्क्रीनशॉट मारून मग फोटो होणार आहे. जर झाले नाही तर आपण काढू फोटो. हा. कारण Cooperate तिच्या करायचं. वेळेनुसार आपल्याला व्हिडिओ करायचे. आमच्या वेळेनुसार असं काही नाही. नाही. मॅडम झोपलेली झोपला अशी अशी झाली पडते अशी. उड 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 एक उड. डोळा तिने असं केलं असं करता. मी तिला भागून हलवलं, सक्षमी उठून अशी केली मी परत. चांगलं कॉपरेट केलं पहिल्या व्हिडिओला तिने. सवय तिला लागणं गरजेचं व्हिडिओचं. कारण आपण फोटोशूट करणार, उद्या तिचे व्हिडिओ काढणार. हा, तिला सवय व्हायला पाहिजे ह्या गोष्टी. कॅमेऱ्याची सवय व्हायला पाहिजे तिला. पण अशी कॅमेऱ्याची वाईट सवय नको, म्हणजे जेवताना मोबाईल पाहिजे. मोबाईल शिवाय जेवणार अरे नाही. तिला असं नाही. तू तिला पाचताना पण तू मोबाईल बघते, तिला कसं सवय लागणार मी नाही? बघते रे, मी बघते. मग अरे सवय लाग- तिचं तोंड इकडे असताना मी मोबाईल इकडे ठेवते. मग मागं तिच्या तुला सवय लागते मग तिला पण लागणार सवय. तुझ्याकडनं मोबाईल सुटतोय का? चूकच काढली. बघितलं तुझ्याकडे- आता तिला जर मोबाईलची सवय लागली ना तर बोलणार तुझ्यामुळेच लागली की तूच बघत होती मोबाईल म्हणून तिला सवय लागली आहे की नाही. अरे पण मी काय म्हणतो, तुला सुटतोय का मोबाईल तिला पाचताना तरी? प्रतीक आपण मोठे आहेत, ते छोटे आपण मोठे ते मोठ्यांचेच 12 किलो घेतात, छोटी. मोठ्यांच शिकतात बारके. म्हणून तू कधी पण तिला पाचताना मोबाईल बघायचा नाही.
आताच ठीक आहे 4-5 महिन्याची उत्तर जेव्हा तिला कळायला लागल तेव्हा नाही बघणार नाही एवढं मोबाईल पण तू दाखव ना डायरेक्ट अशी स्क्रीन दाखवते मला पाहिजे स्क्रीन नको दाखवू झूम करून दाखवू वाटलं व्हिडिओ कॉलला किती घाम लय घाम आलाय. झाला किती गरम झालं फॅन बंद केला ते कपडे लावायचं चेंज त्याला. करतो तो केक खाऊ शकतो का आता आपण फोटो काढायचं त्याचं काय माझं ती तर उठ नाही मान्य आता काय 4-5 वाजता का उठा ना चार 4-5 वाजता उठा ना तेव्हा व्हिडिओ करू ती उठणार आहे आता तिला भूक लागली तिला तिला भूकच ती लागली धरली तिला अशी धरली होती ना मग ती- ती तिला वाटत झोळी म्हणून ती हा, झोपली. झोपली ती अशी. मी काय बघ ती डोळे उठून आता अजून बघ काय ती अशी करायचं बघून. फोटो काढायला घ्यायची का तिला नको नको उठली तर आम्हाला मेन कसं आहे माहिती का मला स्पेशली बाळा हे डोळ्याचे झोपलेलं असतं ना किंवा बाळ झोपले असताना फोटो नाही काढायचे हा. जे आहे ते बाळ जागा असतं ना बाळाचे डोळे उघड असतानाच फोटो काढायचे त्यासाठी आम्हाला 4 दिवस का लागणार आज तारीख किती 20 बाळाचा बर्थडे झाला 13 तारखेला काही टेन्शन नाही 7 दिवस लागले आम्हाला एक व्हिडिओ काढायला पण बाळ जागा असलंच पाहिजे हो मेन पहिले आणि प्रोडक्ट तुम्हाला सांगते ती तिच्या कारण मी बघितले खूप लोक शूट करतात पण बाळाचे डोळे बंद असतात ते फोटो कुठं अपलोड पण करता येत नाही काय नाही बाळ झोपला ते चांगलं दिसत नाही फोटो ते बघायला पण त्यामुळे बाळाचे फोटो डोळे उघडे असले मला फोटो पाहिजे बस तर ती चला अशी आता. पप्पानी धरली होती तिच्या प्रतिज्ञा अशी अशी धरली धरली तिला अशी. तिचं तोंड आणि मी अजून व्हिडिओ बघितले ना आम्ही लगेच तुम्हाला लॉक करून सांगितलं तिला पहिले ठेवली खाली तुम्हाला लॉक करून सांगितलं की झाली व्हिडिओ करून पोस्ट करणार तर नाही आपण 1 वर्षाने तुम्हाला बघायला भेटणार आणि 1 वर्षानेच आम्ही पोस्ट करणार रील मध्ये जर आपण टाकली जर जेव्हा शॉर्ट फेस रील वगैरे कर ना तेव्हा दाखव हा जर शॉर्ट आपण टाकली ना तिची हम्म. शॉर्ट मध्ये जर मी टाकली थोडी क्लिप तर त्याच्यावर पण फुल टाकणार चालेल फुल वगैरे टाकणार काहीतरी झोपली अशी माहिती पण काय यांचं चाललंय दोघांचं तिला कपडे घातले दाखवले ना तू कपडे काय घातले ते काय कपडे काय घातले दाखवले नव्हतं ना नाही दाखवलं जाऊन दे दाखवते थोड्या वेळाने जेव्हा कपडे काढले ना तेव्हा दाखवते पण मी बाळाचे कपडे खूप सारे आता काढून ठेवले तर तुम्हाला सांगते दाखवते मी थांबा सक्षमीकडे आता खूप कपडे झाले ते एवढे कपडे झाले ते की मी वैतागून मगाशी ती बॅग काढली आणि त्याच्यातले म्हटलं छोटे छोटे जे कपडे आहेत ते सक्षमीला आत्ताच वापरावे कारण की नंतर त्याचा काही उपयोग नाही आणि नंतर ते तिला येणारही नाही ते कपडे असेच पडून राहतील 1-2 वेळा का होईना पण हे असे छोटे छोटे क्यूट फ्रॉक आहेत ना सगळ्यांनी तिला आणलेले आहेत 12वीच्या दिवशी तर त्या सगळ्या आता मी यूज करून टाकणार आहे बघा किती छान आहे आणि त्याची छोटीशी पॅन्ट पण आहे बघा ते सगळे मी कपडे तिला यूज करणार आहे हे बघा छोटे छोटे भरपूर कपडे आहेत अजून तरी मी ह्याच्यातले ना एक पीसच काढली ते आता यूज करायला म्हणजे अजून तिची ना एवढी अशी बॅग एवढी बॅग भरली आहे छोट्या छोट्या कपड्यांनी तिच्या ते आता मी काय करणार माहिती का जेव्हा मला शूट वगैरे करायचं असेल ना व्हिडिओ वगैरे त्यासोबत तर ते सगळे मी तिला वापरून टाकणार आहे डेली यूजला मी हलके फुलके कपडे ठेवलेले आहेत पण हे असे कपडे आहेत ना छान क्यूट ते आता वापरून टाकणार तिला फोटो काढायचे कपडे घालायचे फोटो ठेवायचे मेमरी म्हणून है ना छोटीशी पॅन्ट कशी हे बघा किती छान तिचे कपडे आहेत ना सगळे काढणार आहे आता मी तिला सगळे कपडे यूज करून टाकणार आहे घामाघूम झालाय पप्पा खूप जास्त घामाघूम झालाय त्यांनी 5 सेकंदाची व्हिडिओ 5 सेकंदची व्हिडिओसाठी आम्ही फॅन बंद करून घामाघूम झाला आता फोटोशूट करायचं व्हिडिओ काढायचं त्यात त्यांनी मी प्रमोशनची व्हिडिओ पण केली मध्येच मग ते कधीपासून खूप वेळ झाला आता इरिटेट झालंय मला पण मी पण आता हे कपडे चेंज करणार आहे ठीक आहे झोपली शांत आला आवाज ऐकायला आला चला आता घेते मी पण आवरून पटकन आणि हे जे कपडे आहेत ना नवीन जे काढलेले वापरायला ते जरा पाण्यातून काढते मग तिला घालते आज परत हे 2 प्रोडक्ट ॲड झाले ते माझ्याकडं जे आहे हे स्टिक आहे हेअरची नाही का जे एकदम आपले असे बेबी हेअर्स निघतात ना ते सेट करते त्याच्यानी ते निघत नाही असे सोट्रूचेच आहेत हे प्रोडक्ट छान आहे हे लायनर पण छान आहे जे मी आता यूज केलं आहे हे सगळे प्रोडक्ट मी तुम्हालाच देऊन टाकणार आहे तुम्ही छान कमेंट केलं तर मस्त कमेंट करा छान मी तर कुठं बाहेर जात नाही व्हिडिओलाच फक्त आवडते त्याच्यामुळे मी जास्त प्रोडक्ट यूज नाही केलं तर फक्त लिपस्टिक यूज करते आणि हा रोल आहे अंडरआर्मचा हा पण यूज करून ह्याचा पण तुम्हाला रिव्ह्यू देईल मी शूट करून झाला मी पण तोंडात धुवून फ्रेश झाले ते आयलायनर लावलं मी ते जे मला स्वॉटर चालतं ते निघतच नाही खरंच निघत नाही वॉटरप्रूफ वाटतं निघतच नाही किती पण घासलं तरी आणि धुरंधर पिक्चर बघणार आहे आम्ही आज मी मस्त फ्रेश झाली आणि बाबूचे ना सक्षमीचे थोडेसे नवीन ते तुम्हाला दाखवलेले ते ड्रेस होते ना नवीन ते मी वॉश करून टाकले गरम पाणी होते तर थोडंसं आणि थोडेसे ती सकाळपासून ते कपडे ते पण धुवून टाकले आता मम्मी आल्यावरती तिचे इथून पुढं कपडे जे पडतील धुवायला ते मम्मी धुवती सकाळी पण मम्मी एवढे कपडे धुवून गेली सक्षमीचे खूप जास्त कपडे पडतात धुवायला एवढा ढीग असतो कपड्यांचा
आता झोपली आहे ती, तर आम्ही दोघं जण मस्त पिक्चर बघतो. पण त्याआधी मी थोडेसे कपडे तिच्या वाळत टाकते इथं. हे बघा आपलं पार्सल आता प्रतीक पॅक करतोय. ते जाणार आहे आपल्या विजेताला. पार्सल मध्ये दोन्ही प्रोडक्ट टाकलेत ना त्यात. हो, पंढरपूरला. वाव. तर पॅकिंग वर करून आलेली आता डिस्पॅच उद्या करायला तर कंटाळा आले मला. आणि उशीर पण झालाय आज. हा, उशीर पण झालाय. उद्या डिस्पॅच होऊन जाईल आणि त्याला 4-5 दिवस आपल्या सबस्क्रायबरला भेटून जाईल होय पार्सल. तर 4 दिवसात भेटेल. हा, 4 दिवसात 4-5 भेटेल. दिवस हा हा. रविवार सोडून. हा ना. आणि परत नेक्स्ट गिफ्ट पण काय असणार आहे ते आम्ही तुम्हाला लवकरच सांगू. ते सांगू आम्ही 1-2 तारखेला पुढच्या महिन्याच्या. म्हणजे तुम्हाला पूर्ण 13 दिवस भेटतील चॅलेंज साठी. हो, आणि छान छान कमेंट असेच करत राहा. काय बोलतो? हो, छान छान कमेंट करत राहा. आमचा डायरेक्ट ब्लॉग संपतो. डायरेक्ट संपतो. आम्ही एंड बिट काहीच करत एंड पण नाही करत आम्ही बाबा. vlog. काय असं बाबा, आमचं शेड्यूल चेंज झालेलं आहे. आम्ही व्लॉग एंड वगैरे काहीच करत नाही. म्हणून आमचे व्हिडिओ पण वेळेवर येत नाही. मिनी व्लॉग वेळेवर येत नाही. कॉन्टेंट होत नाही येत. काय करा आता. हळूहळू पायलचा 6 महिने झालेला आहे आता. ऍक्टिव्ह व्हायला लागले आता पायलला म्हणलं बाई आता आपले लक्ष मी दे. आता ऍक्टिव्ह व्हायला लागले गाईज. फक्त आता मी ऍक्टिव्ह नाही. आता प्रतीक बघा माझं काम करत बसलाय. कपड्याच्या सगळ्या घड्या घालतोय. हो, ते तर आहे. आता मला ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे. आता हिचं सक्षमीचं सगळे कपडे काढून ठेवायचे. ते ज्यातले गुंडळतो आम्ही बाळू, तर त्यात ते काढायचंय. हिचा मेकअपचा डबा वगैरे सगळं वरती काढून ठेवायचं. बेड भरले कपडे नाही. हो, ते करते बाबा. हे बघा कपडे प्रतीक आता घालतोय त्याच्या घड्या कपड्यांच्या. झाले हलून. माझं काम एक केलं त्याने. अरे मी आज उशीर आंघोळ केली ना. तू रोज उशीर आंघोळ मला ना उठूशी वाटायला नाही. सकाळी 6 वाजता उठली म्हणते मग आंघोळ करशील. आणि ना लई झोप आली मला. कारण की ना सक्षमीला दूध द्यायला मी सकाळी 6ला पण उठले होते. मग 6ला उठले ते म्हणजे 5:30ला उठले होते. पण आळस मला कंटाळा आला 6 वाजेपर्यंत. मग त्याच्यानंतर जी माझी झोप उडाली तर मी झोपलेच नाही. झोप आली होती पण मी का नव्हतं झोपले ते मला पण नाही माहिती. मग झोपलेच नाही मी 9 वाजेपर्यंत. मग यांना उठवलं मी जबरदस्ती दोघांना, कारण मला बोर होत होतं म्हणून. असा विषय झाला. तर आता इथं पॅकिंग करणं चालू आहे अजून. पार्सल आपलं. आता आपण चहा बिस्किट खाऊ पहिलं. मम्मीकडून चहा घेऊ आपण. हा, मम्मी चालेल तर वाचन आला. छान आहे. मग आज चहा पिऊन जाईल वाटतं. मी चहा पिऊ, मग माझा आळस पण जाईल. मग ह्या पोरीला पण उठवते मी. ही पोरगी अशी झोपली आहे ना गाईस, तुम्हाला दाखवत नाही ना रे. खेळून खेळून झोपली ती आज. सॉरी, रात्रीचे वाजले 8. आपली सक्षमी झोपलेली. यस, वाटत नाही ना. आणि पायलसाठी आला स्पेशल चिकन. चिकन नाही. सॉरी चिकनचं नाव आहे तोंडात आहे ना. चिकन नाही, मटन सूप आले पायला स्पेशल. आज पायला मम्मी मटन घेऊन आली होती आणि सूप पाठवून दिलंय तुम्हाला चढता खाली. तर मम्मीचे 2-3 दिवस चालू होतं. पायला काय तर पाय आण, मुंडी आण किंवा मटण आण. मी तर काही गेलोच नाही. माझं असं काय होतं मला तेच कळत नाही. कुठलं काम सांगितलं की मी ते काम वेळेवर करतच नाही, विसरून जातो. म्हणून आता मी पायला बेल्ट आणायचं आहे. मॅटर्निटी बेल्ट आठवडा झाला सर सांगितलं असेल आणायचं आहे म्हणून. आणलंच नाही अजून. आता मेडिकलमध्ये जातो पहिला आणि मॅटर्निटी बेल्ट घेऊन येतो पहिला तिला. आणि बाळासाठी काय आणलं रे? बाळासाठी एअरबेल्ट नाही, आंबी हळद. एअरबेल्ट कशाला? हे लावायला, काला लावायला. तर तेवढी कामं करून घेतो मी. तर मी चालू आहे आता बेल्ट आणायला. अंड्यावर दाखवतो मला मी बेल्ट. तर मी जाऊन आलो. बेल्ट काय घेतलं ना. आता बेल्ट आम्ही ऑनलाईन ऑर्डर करणार आहे, कारण की इथं घेण्यापेक्षा ऑनलाईनमध्ये खूप फरक आहे जरा प्राइसिंगमध्ये. त्यामुळे म्हटलं ऑनलाईनच ऑर्डर करू. ॲमेझॉन वगैरे वरती सर्च केलं, चांगले बेल्ट आहेत. आम्ही ऑर्डर केलं तुम्हाला नक्कीच सांगू. मी आता घेऊन आलो आंबी हळद आणि मम्मीने खाल्ले बेसन दिलं आहे. कारण की आंबी हळद बेसन दिलं काय मालिश करायची ना रे. हां, चोळायचं असतात म्हणजे अंगावरची केस वगैरे जातात असं म्हणतात. आता पूर्वीचे जे लोक सांगत आहेत ते चालू पुढं आहे. आता बाळाचं चाललंय मेकअप. मला दाखवतो. बाळा रात्रीचे आमचे 10 वाजले तर आमचं चाललंय मेकअप. कारण की आता रात्रीची ते आंघोळ घालतो ना आपण. आंघोळ केले लगेच ती नाही करून देत. झोपती शांताबाई. आणि मॅडमचे आता रोज तासाला नवीन कपडे चालले. तासाला दुपारीच नवीन कपडे घातले. काय करणार एवढे कपडे? ते कधी घालणार सांग मला तूच आता. हा, मग सांगा कधी घालणार? मोठी झाली की ती ती तशी तिचं अंग वाढणार. ते कपडे काहीच फायद्याचे नाहीये, म्हणून तिला आता मी यूज करून टाकते. आणि त्याशिवाय कॉटनचे आहेत ना म्हणजे असे हलके जरा म्हणून घातले. जर खूप असे गरमीचे नाही ना घालता आले तिला. तुम्हाला दाखवलं नसेल घ्यायचे व्लॉग म्हणजे हात दाखवले वरती करून. हे बघा ते केलेलं तुम्हाला दाखवलंच नाही हातामध्ये.
हे बघा केलेलं आहे हातामध्ये. त्या दिवशी पायल तुम्हाला दाखवते म्हणली, घातल्यावर दाखवलंच नाही पायलनी कालच्या ब्लॉग मध्ये. हा हे बघ कशी मोठी गेली. हा अय, यही हूँ मैं. महाराज वो जरा मैं ब्लॉग करूंगी फिर बात. मला सांगा आता मी हिला आहे ना हिमालयाचे प्रोडक्ट वापरतेय, म्हणजे हिमालयाचा साबण वापरतेय, हिमालयाची पावडर वापरतेय, अजून काय रे डाबर लाल. हा डाबर लाल तेल वापरतोय मसाज साठी. तर मला सांगा प्लीज कमेंट करून हे चांगलं आहे का, किंवा आम्ही टेडी बारचा घ्यायचा विचार करतोय तर घेऊ का टेडी बारचा. टेडी बारचे पण चांगले प्रोडक्ट आहेत. बघू आता आहे ना काय काय म्हणतो, एक 15 दिवस झाले आता असेच. असे कशा सांगतो आणायला लागायचं ना. हा ते तर आहे, पण आता लगेच चेंज केलं तर मग थोडा तो एक प्रॉब्लेम आहे. हा. लगेच चेंज केलं तिला काय रिएक्शन नको व्हायला. चेंज करू शकतो का ते कमेंट करून सांगा. खूप जणांची कमेंट आली होती की मला याचे प्रोडक्ट नका यूज करू, केमिकल वगैरे असतं त्यात. तर आता मला माहीत नव्हतं, एमर्जन्सी मी आलो घेऊन. तर तुम्ही जो व्लॉग बघताय कालचा आणि आजचा व्लॉग एकत्र आहे. तुम्हाला मी जसं की कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं की एवढी व्लॉगिंग करणं जमत नाही आहे. पायल दिवसभर तिच्या बेडच्या अवतीभोवतीच असते. ती तुम्हाला थोडं थोडं दाखवते. ती काय किचनमध्ये जात नाही किंवा काय नाही, किंवा काय होत बाकीच्या गोष्टी ज्या आधी रेग्युलर करायच्या तसे काय होत नाही. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटत नाहीत. ते लवकरच तुम्हाला भेटायला ते लवकरच तुम्हाला बघायला भेटतील, कारण पायलचा 6 महिने झालेला आहे. अजून 15-20 दिवसांनी पायलचं रुटीन व्यवस्थित येईल, पायल रुटीनवर येईल. मग तेव्हा आपण तुम्हाला व्लॉगिंगमध्ये इंटरेस्टिंग जरा कॉमेडी वगैरे बघायला भेटेल. तोपर्यंत आपले असेच व्लॉग चालत राहणार आहेत की काय करते, काय चाललंय, काय नाही. बाकी नंतर मग कॉमेडी फनी काय का आपण इंटरेस्टिंग करत राहू व्लॉगमध्ये, आणि ते करणारच आहे आपण, त्यात काय विषय नाही आहे. मंडळी आमचा आजचा दिवस किती छान गेला तुम्ही तर बघितलंच आहे. आणि आता उद्याचा दिवस पण असं छान जावा आमचा मस्तपैकी. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ना कमेंट करून सांगा. आणि ना मला प्लीज सांगा त्या प्रोडक्टबद्दल. मला अजिबात कळत नाही की काय करावं काय नाही. आणि जो बेल्ट घ्यायचा आहे तो पण आता ऑर्डर करते लगेच. आणि जे मी कपडे मागवले होते माझ्यासाठी, तर ते कपडे मी ऑर्डर केले ते पण अजून ते पॅकच झाले. ते जे कपडे मी माझ्यासाठी मागवले होते ते फक्त पॅकच झालेले आहेत. ते काय अजून आलेले नाही आहेत. किती दिवस लागतील ते पण मला माहीत नाही आहे. खूप वैताग आला आता गरमीचा ह्या. आणि गरमीमध्ये काही जाड कपडे घालूशी पण नाही वाटत. म्हणून मी शर्ट मागवले होते पातळ पातळ. पण बघू आता ते कधी येतं. ते आले ना की तुमच्यासोबत शेअर करेल की मी काय मागवलं काय नाही ते. पण ते आता येण्यावर आहे, जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. तर हा व्लॉग मी तर सेंड करते. बाय बाय. उद्या भेटू नवीन व्लॉगमध्ये. बाय.